एक्झरसाइज 1.3 आपण बघणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर पहिला दिलेला आहे तुम्हाला. इफ ए इज इक्वल टू एक सेट दिलेला आहे 3, 5, 7, 9, 11 आणि 12. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ इच ऑफ द फॉलोइंग असा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. त्यामध्ये बघा आपल्याला ह्या टाईपचं एक्झाम्पल आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. त्या पद्धतीनेच एक्झाम्पल सोडवायचं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, देअर एक्झिस्ट काय दिलेलं आहे बघा, देअर एक्झिस्ट x belongs to capital A such that x minus 8 is equal to 1 ह्या पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे. आता तुम्हाला जस्ट काय करायचं आहे बघा, तुम्हाला देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू A म्हणजे कमीत कमी एका तरी इलेमेंटनं तुम्हाला दिलेली ही कंडिशन काय झाली पाहिजे, सॅटिस्फाय झाली पाहिजे. म्हणजे एक्सची अशी आपण व्हॅल्यू टाकल्यानंतर त्यातून 8 मायनस केल्यानंतर 1 व्हॅल्यू यायला पाहिजे. ओके, अशी व्हॅल्यू आपल्याला कमीत कमी एक तरी ए या सेटमध्ये असली पाहिजे. तर दिलेलं हे स्टेटमेंट आहे, हे ट्रू आहे, अदरवाईज ते कसं आहे, फेल्स आहे. ओके, ह्या पद्धतीनं आता आपण बघणार आहे. देअर एक्झिस्ट म्हणजे आता आपण ए ह्या सेटमधला नंबर कोणता आपण घेतला तर 9 हा जर नंबर आपण घेतला आणि ह्या एक्सच्या ठिकाणी टाकला इथं, म्हणजे काय येणार आहे बघा, 9 मायनस 8 इज इक्वल टू 1 येणार आहे. म्हणजे कमीत कमी एका नंबरनं काय झालं पाहिजे, दिलेली कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. आता इथं आपण 9 टाकल्यानंतर होते, म्हणजे या सेटमधल्या 9 x इज इक्वल टू 9 टाकलं तर आपल्याला कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणून इथं करायचं, इथं म्हटलेलं आहे बघा, देअरफॉर x इज इक्वल टू 9 सॅटिस्फाय दी कंडिशन x मायनस 8 इज इक्वल टू 1. म्हणून द गिवन स्टेटमेंट म्हटलेलं आहे बघा, देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. म्हणून इथं तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली, कॅपिटल T. हे मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स तुम्हाला लिहायचं आहे. या पद्धतीनं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा तुम्हाला, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल ए आणि दिलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज ॲन इवन नंबर म्हटलेला आहे. म्हणजे एक्सची याच्यातली फॉर ऑल आता आले, म्हणजे एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू इथल्या ह्या 3 पासून 12 पर्यंतच्या ज्या सगळ्या व्हॅल्यूनं ही दिलेली कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. ओके, तरच आपल्याला दिलेलं स्टेटमेंट हे ट्रू आहे, अदरवाईज काय आहे ते फेल्स आहे. आता आपण बघूया या ठिकाणी, समजा आपण एक्सची व्हॅल्यू काय टाकली, 3 टाकली, म्हणजे 3चा काय येणार आहे बघा, या ठिकाणी 3चा स्क्वेअर प्लस 3 येणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे बघा, 3चा स्क्वेअर 9 प्लस 3 म्हणजे किती येणार आहे, 12. आता 12 बघितलं तर इवन नंबर आहे का ऑड नंबर आहे, तर हा काय आहे, इवन नंबर आहे. ओके, त्यामुळं पहिला आपण टाकलेला जो नंबर आहे ह्या नंबरनं काय केलेलं आहे, दिलेली कंडिशन सॅटिस्फाय केलेली आहे. त्यानंतर त्या पद्धतीनं आपण सगळ्या व्हॅल्यू टाकून काय करायच्या आहेत, बघायच्या. नंतर आपण 5 टाकला तर 5चा स्क्वेअर 25 प्लस 5 किती येणार आहे, 30, म्हणजे ही सुद्धा इवन नंबर मिळेल. 7 जर टाकला तर 7चा स्क्वेअर काय येणार आहे बघा, 49 प्लस 7 काय येणार आहे तुम्हाला 56, म्हणजे हा सुद्धा इवन नंबर येणार आहे. 9 टाकले, 9चा स्क्वेअर 81 टाकला तर सगळ्याचे सगळ्या ह्या पद्धतीनं आपण टाकले, 81 प्लस 9 केलं की तुम्हाला सरळ 90 मिळते. म्हणजे ह्या पद्धतीने सगळेचे सगळे तुम्हाला काय मिळणार आहे, इवन नंबर्स मिळतील सगळ्यांचे हीच. म्हणजे बघा सगळ्या तुम्ही टाकून बघितला तर तुमच्या ही कंडिशन दिलेली काय होते, सॅटिस्फाय होते. म्हणजे सगळ्या नंबरनं काय होते, सॅटिस्फाय होते. म्हणून खाली द्यायचं, इथं सेंटेन्स लिहिलेलं आहे बघा, देअरफॉर ऑल द व्हॅल्यूज ऑफ एक्स सॅटिस्फाय द कंडिशन असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं का, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज ॲन इवन नंबर, म्हणजे ही कंडिशन काय करते, सॅटिस्फाय करते. म्हणून काय लिहायचं, द गिवन स्टेटमेंट इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. ओके, या पद्धतीने तुम्हाला सेकंड एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. त्यानंतरचं आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेलं आहे बघा, क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन नंबर 3 जर बघितला तर देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल ए सच दॅट एक्स स्क्वेअर लेस दॅन 0 ही कंडिशन दिलेली आहे. ही कंडिशन देअर एक्झिस्ट म्हणजे कमीत कमी तुम्हाला एका नंबरनं काय झाले पाहिजे, सॅटिस्फाय झालं पाहिजे. आता आपण पहिला नंबर काय दिलेला आहे बघा, आपल्याला 3 दिलेला आहे, सेटमधला घ्यायचा आहे, ए ह्या सेटमधले सगळे नंबर घ्यायचे. ओके, आता 3 नंबर घेतला, 3चा स्क्वेअर काय येतो 9
पहिला नंबर आपण पहिला सगळ्यात लोवेस्ट नंबर घेतला तर ह्याच्यावरूनच आपल्याला चेक होत आहे. 3चा स्क्वेअर किती येतो आहे 9. 9 इज लेस दॅन 0 आहे का? नाही आहे. तर तो 0पेक्षा कसा आहे? मोठा आहे. ओके, म्हणजे इथं काय आहे, कुठलेही आपण जरी नंबर घेतले तर काय असणार आहे, 0पेक्षा ते लेस नसणार आहेत. लक्षात, म्हणजे मायनसमध्ये नसणार आहेत. लक्षात आलं का? पॉझिटिव्हच असणार आहे. त्यामुळं ह्याच्यातल्या एकाही नंबरनं, म्हणजे देअर एक्झिस्ट म्हणजे काय, कमीत कमी एका नंबरनं कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. इथल्या कोणत्याही सेटमधल्या दिलेल्या कोणत्याही नंबरनं दिलेली कंडिशन ही सॅटिस्फाय होत नाही आहे, म्हणून दिलेलं स्टेटमेंट काय आहे? फेल्स आहे. आणि ह्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे काय येणार आहे? एफ येणार आहे. म्हणून इथं लिहिलेलं आहे ॲटलिस्ट वन व्हॅल्यू ऑफ एक्स बिलॉंग्स टू नॉट सॅटिस्फाय द गिवन कंडिशन एक्स स्क्वेअर लेस दॅन 0 असे तुम्हाला म्हणून हे सेंटेन्स दिलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहे. बघा एक्झाम्पल नंबर 4. फॉर ऑर एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एक्स ए आणि एक्स इज एन इवन नंबर. बघा काय म्हटलेलं आहे? फॉर ऑल एक्स हा कशामधला आहे? कॅपिटल ई मधला आहे. आणि फॉर ऑल म्हटलं की सेटमधले सगळेचे सगळे इवन नंबर आहेत का चेक करायचे. फॉर ऑल ए या सेटमधले सगळे इवन आहेत का? नाही आहे. फक्त 12च तुम्हाला इवन नंबर दिसतोय, बाकीचे सगळे तुम्हाला ऑड नंबर्स दिसत आहेत. बघा त्यामुळे इथं मी लिहिलेलं आहे बघा, फॉर एक्सच्या व्हॅल्यू कोणकोणत्या आहेत बघा सेटमधल्या, 3, 5, 7, 9, 11 नॉट ॲन इवन नंबर. आता ह्याच्यातला जो 12 हा इवन नाही, मात्र तुम्हाला काय सांगितलं? फॉर ऑल म्हणजे सगळ्या व्हॅल्यू सेटमधल्या काय पाहिजेत? इवन पाहिजेत, तरच दिलेली हे जे स्टेटमेंट आहे हे काय आहे? ट्रू आहे, अदरवाईज ते फेल्स आहे. तर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिलेलं आहे? द गिवन स्टेटमेंट इज फेल्स म्हटलेलं आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येणार आहे. ह्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे? ॲन्सर्स ह्याचं लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 5. काय दिलेलं आहे बघा 5 नंबरचं एक्झाम्पल. देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल ए सच दॅट 3x + 8 ग्रेटर दॅन 40 अशी तुम्हाला कंडिशन दिलेलं आहे. आणि देर एक्झिस्ट आलेलं आहे. सिम्बॉल जे आलेलं आहे हे काय आलेलं आहे? देर एक्झिस्ट हे सिम्बॉल आलेलं आहे. देर एक्झिस्ट आलेलं आहे. देर एक्झिस्ट म्हटलं की कमीत कमी एका व्हॅल्यू जे सेटमधल्या एका नंबरनं दिलेली कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. त्या ठिकाणी आपण बघितली कंडिशन दिलेली आहे. आता तुम्हाला पहिला जो आहे 3 नंबर आहे. बघा 3 नंबर घेतला तर बघा 3 एक्सच्या ठिकाणी 3 टाकला तर 3 × 3 होणार आहे +8. बघा म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 9 + 8 असं येणार आहे. म्हणजे 9 + 8 बघितलं तर 17 येईल. ओके, म्हणजे हा ग्रेटर दॅन 40 आहे का? नाही आहे. आज कमीत कमी एक आला पाहिजे. आता सगळ्यात आपण मोठा नंबर याच्यातला बघूया. मोठा नंबर बघितला तर सगळ्यात मोठा नंबर काय येणार आहे बघायचं. ह्याच्यामध्ये आपण 9 हा नंबर सिलेक्ट करूया, किंवा 11 आणि 12 आहेत. 11 आणि 12. 11 केला तर मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे आपण कसं करणार आहे बघा, या ठिकाणी 3 ॲज इट इज ठेवणार आहे आणि एक्सची व्हॅल्यू 11 टाकूया. बघा +8 प्लस काय येणार आहे 8. बघा ह्या पद्धतीने. आता 3 हे 33 येणार आहे +8 म्हणजे हे तुम्हाला किती येणार आहे? ह्याचा ॲन्सर जर बघितलं तर 41 येणार आहे. म्हणजे 40पेक्षा काय आहे? ग्रेटर आहे. दुसरा एक नंबर आहे आपल्याकडं 12 आहे. सेटमधलेच नंबर घ्यायचे आहेत. बघा दुसरा नंबर आहे आपल्याकडं 12 नंबर आहे. म्हणजे 3 × 12 +8 म्हणजे 12 किती येणार? 36 + 8 येणार. म्हणजे हा सुद्धा नंबर आपल्याला कसा मिळणार आहे? 40पेक्षा कसा असणार आहे? ग्रेटर असणार आहे. त्यामुळं आता इथं काय देर एक्झिस्ट म्हणजे कमीत कमी एकानं, म्हणजे दोन्हीनं जरी सॅटिस्फाय जरी होत असेल दिलेली कंडिशन, तरी दिलेले स्टेटमेंट काय असणार आहे? ट्रू असणार आहे. ओके, अदरवाईज फेल. आता ह्या ठिकाणी बघा आपल्याला 2 नंबरनं काय होते? ही कंडिशन सॅटिस्फाय होते. कोणते? x = 11 आणि x = 12. म्हणून म्हटलेलं आहे सॅटिस्फाय द कंडिशन दिस वन. आणि मग द गिवन स्टेटमेंट इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. ह्या पद्धतीने हे दिलेले एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं आहे? सॉल्व करायचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहे नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल ए 2x + 9 ग्रेटर दॅन 14 असं तुम्हाला नंबर दिलेला आहे.
ओके, म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं फॉर ऑल म्हणजे काय, तर दिलेल्या सेटमधल्या सगळ्या नंबरनं ही कंडिशन काय झाली पाहिजे, सॅटिस्फाय झाली पाहिजे. आता बघूया कोणकोणत्या नंबरनं ही सॅटिस्फाय होते की नाही. आता बघा, म्हणजे 14पेक्षा जास्त असलं पाहिजे. पहिला नंबर आपण घेऊया 3. 2 × 3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्हाला 3 टाकायची आहे, +9 ही काय आली पाहिजे, 14पेक्षा मोठी आली पाहिजे. आता याचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं आहे, 6 + 9 > 14 म्हणजे काय येणार आहे बघा, 6 + 9 म्हणजे काय आला, तर 15 आला. बघा, सगळ्यात जो लहान नंबर आहे आपल्या सेटमधला तो पहिल्यांदा घेतला आणि चेक केला. ह्याच्या अर्थी बाकीचे सगळे नंबर्स काय असणार आहेत, ह्या 14पेक्षा जास्त असणार. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, तुम्हाला सगळ्याचे सगळे नंबर्स काय होतील, दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतील. त्यामुळं ह्या ठिकाणी तुम्हाला लिहिताना काय लिहायचं आहे बघा, ऑल व्हॅल्यू ऑफ x बिलॉंग्स टू ए सॅटिस्फाय द कंडिशन दिस वन, द गिवन स्टेटमेंट इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ह्याचा आन्सर लिहायचा आहे. आता एक्झरसाइज आपण बघतोय 1.3. आता हे एक्झरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर जो 2 आहे तो ड्युएल्सवरती, आणि हा ड्युएल्स पॉईंट आपल्याला ह्या वर्षी काय केलेलं आहे, सिलेबसमधून डिलीट केलेलं आहे. ओके, त्यामुळे आपण काय करणार आहे, एक्झरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे. ओके, डायरेक्ट क्वेश्चन नंबर ह्या ठिकाणी आपल्याला 3 बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 बघू नका. तो ड्युएल्सवरती, आणि ड्युएल्स आपल्याला काय केलेलं आहे, सिलेबसमधून ड्रॉप केलेलं आहे. त्यामुळं क्वेश्चन नंबर 3 काय दिलेलं आहे बघा, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. तर ह्याचं निगेशन आपल्याला तयार करायचं आहे. निगेशन तुम्हाला हा क्वेश्चन 2 मार्कासाठी 2 बिट्स ह्या पद्धतीने विचारले जातात. ओके, तर त्या 2 बिट्स ह्या त्याचं एका वाक्यात तुम्हाला ह्या पद्धतीनेच तयार करायचं. पीचं क्यूचं काय आहे, पुन्हा काय आहे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म वगैरे असं काही लिहायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट ह्याचं काय केला, निगेशन लिहिला तरी चालू शकेल. ओके, आता ह्या ठिकाणी बघा, तुम्हाला पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे. पहिला एक्झाम्पल काय, x + 8 > 11 और y - 3 = 6 दिलेलं आहे. आता ह्याचं निगेशन आपल्याला तयार करायचं आहे, म्हणून निगेशन ऑफ द स्टेटमेंट इज असं म्हटलेलं आहे. आता बघा, ज्या ठिकाणी तुम्हाला ग्रेटर दॅन असेल त्या ठिकाणी काय करायचं, फक्त लेस दॅन टाकायचं आणि बाकीचं ॲज इट इज लिहायचं. म्हणजे कसं येणार आहे, x + 8, तर ह्या ठिकाणी जे ग्रेटर दॅन आहे त्या ठिकाणी लेस दॅन इथं टाकायचं, आणि 11 ॲज इट इज. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. बघा काय तयार करायचं आहे तुम्हाला, x + 8 आणि ग्रेटर दॅन आहे तिथं लेस दॅन 11. ह्या पद्धतीनं पहिलं झालं. आता ऑर आहे, जोडलेलं आहे काय, ऑरनं. 2 सिम्पल स्टेटमेंट आहे, ती जोडलेत कशानं, ऑरनं. ऑरचं काय करायचं, ॲड करायचं. निगेशनमध्ये काय करायचं, ऑर असेल तर ॲड, आणि ॲड असेल तर ऑर. आता इथं तुम्हाला ऑर दिले त्यामुळे ॲड. आणि y - 3, आता = जर असेल, = तर नॉट इक्वल टू लिहायचं. नॉट इक्वल टू ह्या ठिकाणी तुम्हाला नॉट इक्वल टू 6 असं येणार आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, याचं निगेशन ह्या ठिकाणी दिलेलं आहे, तयार करायचं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा, या ठिकाणी दिलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आता नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला धिस वन दिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी सुद्धा काय करायचं आहे बघा, सेम आपल्याला काय करायचं आहे, तयार करायचं आहे. आता ह्या ठिकाणी 11 दिलेलं आहे. 11 असेल तर ग्रेटर दॅन 15 करायचं, लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन करायचं. ओके, ॲडचं काय होणार आहे, ऑर होणार आहे. आणि दुसरं 25 ग्रेटर दॅन आहे तर लेस दॅन 20. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हे निगेशन याचं तयार करायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला निगेशन तयार करता येईल. एक्झाम्पल नंबर 3 बघा काय दिलेलं आहे, क्वाड्रिलॅटरल इज ए स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज ए रोम्बस असं म्हटलेलं आहे. आता याचं निगेशन तयार करत असताना बघा, इफ अँड ओनली इफ म्हटल्यानंतर काय येणार आहे बघा, इक्विव्हॅलन्स टू काय येतं आहे, पी अँड निगेशन क्यू, ऑर क्यू अँड निगेशन पी. ह्या पद्धतीने तुम्हाला ह्याचं इफ अँड ओनली इफनं जर असेल तर निगेशन ऑफ बाय कंडिशनल स्टेटमेंटचं तुम्हाला ह्या पद्धतीने मिळते. आता इथं आपल्याला हे स्टेटमेंट तयार करत असताना कसं करायचं बघा, तर क्वाड्रिलॅटरल इज ए स्क्वेअर बट नॉट अ रोम्बस, आणि मध्ये ऑरनं जोडायचं आहे. क्वाड्रिलॅटरल इज ए रोम्बस बट नॉट अ स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला जशी कंडिशन दिलेली होती, पी
अँड निगेशन क्यू. पहिल्या ब्रॅकेटमध्ये ऑरनं जोडत होतो आणि दुसरं काय येतं क्यू अँड निगेशन पी. आता आपण जर पहिलं स्टेटमेंट बघितलं, पीला आपण जर म्हटलं क्वाड्रिलॅटरल इज ए स्क्वेअर आणि क्यूचं स्टेटमेंट काय येणार आहे म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज ए रोम्बस. ह्या पद्धतीनं पी आणि क्यूचे स्टेटमेंट होणार आहे. ॲक्च्युली पहिलं पीचं आहे असं घ्यायचं म्हणून इथं घेतलेलं आहे बघा क्वाड्रिलॅटरल इज ए स्क्वेअर. आता बट नॉट म्हणजे इथं अँडनं जोडलं आहे त्यामुळे काय घेतलेलं आहे बट. ओके, म्हणजे ग्रॅमॅटिकली करेक्ट येण्यासाठी. बट नॉट, आता दुसरं निगेशन तयार करायचं, बट नॉट रोम्बस हे निगेशन तयार केलं दुसरं वाक्य. जोडलं आहे कशानं बघा ऑर, ह्या ठिकाणी ऑर जोडलेलं आहे, हे ऑरनं ह्या ठिकाणी जोडायचं. क्यूचं स्टेटमेंट काय बघा म्हणजे सेकंड म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज ए रोम्बस बट अँडनं जोडले त्यामुळे बट अँड नॉट अ स्क्वेअर. पीचं वाक्य नॉट अ स्क्वेअर, तर या ठिकाणी मग त्याचं निगेशन ह्या पद्धतीनं काय करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 3 काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 काय दिलेलं आहे बघा, इट इज कोल्ड अँड रेनिंग. आता हे सुद्धा तसंच करायचं आहे. इट इज नॉट कोल्ड तुम्हाला तयार होणार आहे, अँडनं जोडलेलं आहे त्यामुळं अँडचं काय होणार आहे ऑर होणार आहे. इथं बघा फक्त निगेशन तयार करायचं, इच्छा पुढं नॉट टाकायचं. इट इज नॉट अ कोल्ड, अँडचं ऑर होणार आहे अँड नॉट अ रेनिंग, रेनिंगच्या अगोदर फक्त नॉट टाकायचं. या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल असं आहे. आता इथे ह्या ठिकाणी जर बघितलं तर इफ आणि देन न जोडलेलं, इफ आणि देन न जोडलेलं आहे बघा. तर ह्याचं निगेशन तयार करत असताना कसं करणार आहे तुम्ही बघा, इट इज रेनिंग, इफ देन न जोडलं असेल तर काय असतं पी अँड निगेशन क्यू. पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज येणार आहे, दुसऱ्याचं तुम्हाला काय करायचं आहे निगेशन तयार करायचं आहे, कारण की आपण निगेशन ऑफ कंडिशनलमध्ये बघितलेलं होतं. ओके, ह्या पद्धतीनं तुम्हाला तयार करायचं. पीचं स्टेटमेंट काय तयार करणार आहे, इट इज रेनिंग आणि क्यूचं वी विल गो अँड प्ले फुटबॉल. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही तयार करायचं. तर ह्या ठिकाणी हे तयार करत असताना पीचं स्टेटमेंट काय बघा, इट इज रेनिंग हे ॲज इट इज लिहिलेलं आहे, अँडनं जोडलेलं आहे त्यामुळं अँड. वी विलच्या पुढं फक्त काय करायचं नॉट टाकायचं, क्रियापदाच्या नंतर नॉट टाकायचं. नॉट ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं नॉट गो अँड प्ले फुटबॉल. आता ऑरच्या अँडच्या ऐवजी काय लिहायचं आहे तुम्हाला ह्या ठिकाणी ऑर लिहायचं आहे, ऑर आणि नॉट फेवर निगेशन तयार करायचं असल्यामुळं प्ले फुटबॉलच्या अगोदर तुम्हाला नॉट टाकायचं आहे. इथं तुम्हाला क्लिअर हे झालेलं नाही आहे त्यामुळे फुटबॉल हे स्पेलिंग आहे त्या ठिकाणी, म्हणजे ऑर नॉट अ प्ले फुटबॉल. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे हे तयार करायचं आहे. तुम्हाला दिलेलं आहे सो सिम्पल, थोडंसं तुम्ही प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केल्यानंतर ॲटोमॅटिकली येऊन जाईल. अगदी सोपा आहे बघा. पुन्हा रिपीट करतो, इट इज रेनिंग अँड बघा अँड वी विल नॉट गो फॉर. आता नॉट इथं 2 सेंटेन्स आलेले आहे, तिथं अँड आले, इकडे प्ले फुटबॉल आला आहे. तर विलच्या नंतर तुम्ही नॉट टाकायचं आहे आणि प्लेच्या अगोदर नॉट टाकायचं आहे आणि दुसरासुद्धा सेंटेन्स काय करायचं आहे तुम्हाला निगेशन त्याचं तयार करायचं आहे. ओके, या पद्धतीनं तयार करा. आता नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, √2 इज ए रॅशनल नंबर. हा कसला आहे रॅशनल नंबर आहे. याचं निगेशन तयार करत असताना फक्त इच्छा पुढं नॉट टाकायचं, बाकी काय करायचं नाही. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी म्हणजे √2 इज नॉट ए रॅशनल नंबर. ह्या पद्धतीने तुमचं काय होणार आहे तयार होणार. या पद्धतीने अगदी सोपं आहे, तयार करा. त्यानंतर पुढचा जो दिलेला आहे तो काय आहे बघा, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. तर ऑल म्हटल्यानंतर ह्याचं सम टाकायचं, ऑलच्या ऐवजी काय टाकायचं सम आणि आहे असं लिहायचं. बघा काय येणार आहे आर नॉट होल नंबर्स. आता आरच्या पुढं नॉट, ऑलच्या ऐवजी सम टाकायचं. ऑल आलं की सम टाकायचं. याचं जर निगेशन आपल्याला करा म्हणून सांगितलं ऑल असेल स्टेटमेंटमध्ये तर त्यावेळेला ऑलच्या ऐवजी काय येणार आहे सम नॅचरल नंबर्स, आरच्या पुढं फक्त नॉट टाकायचं, नॉट होल नंबर्स. या पद्धतीनं तयार करायचं. त्यानंतर पुढचं आहे फॉर ऑल. एन बिलॉंग टू नॅचरल नंबर,
एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. आता ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला फॉर ऑल असेल तर त्या ठिकाणी देर एक्झिस्ट हे सिम्बॉल टाकायचं आणि बाकीचं सेंटेन्स जे आहे ह्या पद्धतीनं ॲज इट इज लिहायचं आहे. याचं निकेशन कसं येणार आहे, देर एक्झिस्ट एक एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. या पद्धतीनं तुम्हाला हे. तर त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहे 9 नंबरचं. देर एक्झिस्ट, इथं सुद्धा तसंच करायचं आहे. देर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन सच दॅट एक्स मायनस 17 लेस दॅन 20 असं आलेलं आहे. आता फक्त इथं देर एक्झिस्ट ऐवजी फॉर ऑल एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आणि पुढं फक्त एक्स मायनस 17. आता ह्या ठिकाणी मात्र लेस दॅन आहे, ग्रेटर दॅन और इक्वल टू 20 लिहायचं आहे. फक्त लेस दॅन असेल तर निगेशनमध्ये काय करायचं, ग्रेटर दॅन इक्वल टू 20 करायचं आहे. ह्या पद्धतीनं तुम्हाला हे एक्झाम्पल काय करायचं आहे, सॉल्व करा. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4मध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह तयार करायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला आहे, राईट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. आता ह्या ठिकाणी तुम्हाला पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. पहिलं एक्झाम्पल, इफ एक्स इज लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. आता तुम्हाला इफ देननं स्टेटमेंट दिलं जातं, जोडलेलं 2 स्टेटमेंट जी जोडली जातात ती इफ देननं, आणि ह्याचंच आपल्याला करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट तुम्हाला दिलं जातं आणि कंडिशनल स्टेटमेंटचंच आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायला सांगितलं जातं. त्या ठिकाणी तुम्हाला ह्या टाईपचं एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यामध्ये पहिलं सेंटेन्स तुम्हाला पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, एक्स इज लेस दॅन वाय. दुसरं स्टेटमेंट दिलेलं आहे, ह्याला आपण पी म्हणायचं आहे आणि दुसऱ्याला काय म्हणायचं आहे, क्यू म्हणायचं आहे. काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर असं दुसरं दिलेलं आहे. ओके. आता हे झाल्यानंतर प्रत्येकाचं आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म कसं येणार आहे बघा, पी इम्प्लाइज क्यू. हे कंडिशनल स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म तयार होणार आहे. आता हे सिम्बॉलिक फॉर्म तयार झाल्यानंतर ह्याचा आपल्याला कॉन्व्हर्स तयार करायचा आहे. तर कॉन्व्हर्स कसा तयार करायचा बघा, तर कॉन्व्हर्स तयार करत असताना ह्याचा बरोबर पी इम्प्लाइज क्यू तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट दिला असेल तर ह्याचा कॉन्व्हर्स बरोबर उलटा क्यू इम्प्लाइज पी हा कॉन्व्हर्स झाला. आता आपल्याला पहिलं स्टेटमेंट काय बघायचं, सुरुवात करताना इफ ना. आता ह्याचा हा झाला तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म. ओके. आता ह्याचा वर्ड फॉर्म तयार करायचा आहे. शब्दामध्ये तुम्हाला काय करायचं, हे लिहायचं आहे. म्हणजे पहिलं पी येणार, स्टार्ट करताना इफ न करायचं. आता दुसरं क्यूचं येणार म्हणजे क्यू इम्प्लाइज पी येणार आहे. म्हणजे क्यूचं स्टेटमेंट काय आहे, तर एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. देननं जोडायचं आहे, देननं जोडायचं. आणि दुसरं पहिलं स्टेटमेंट काय येणार, एक्स इज लेस दॅन वाय, कारण का तुम्हाला बरोबर उलटं होतं क्यू इम्प्लाइज पी. ओके. त्यामुळे पीचं नंतर लिहायचं आहे आणि क्यूचं अगोदर. ह्या पद्धतीने तुम्हाला काय झालं, त्याचा वर्ड फॉर्म झाला हा कॉन्व्हर्समध्ये. ओके. ह्याचा आपण कॉन्व्हर्स तयार केला, इथे ह्या ठिकाणी इथं लिहिलेलं आहे. आता ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, इनव्हर्स पार्ट तयार करायचं. काय करायचं आहे, इनव्हर्स. आता इनव्हर्समध्ये काय करतो आपण बघा, ह्याचा इनव्हर्स तयार करत असताना इनव्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू, ह्याचा इनव्हर्स तयार करत असताना काय येणार आहे, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू. हा कशात झाला, पी इम्प्लाइज क्यूचा काय झाला, इनव्हर्स पार्ट झाला. कॉन्व्हर्स पार्ट तयार केला, आता हा इनव्हर्स पार्ट तयार करायचा. इथं इनव्हर्स पार्टमध्ये बघायचं काय झालं, निगेशन, दोघांचंही निगेशन तयार करायचं आहे. मग निगेशन तयार करत असताना दोघांचं निगेशन कसं तयार होतं, तर निगेशन पी स्टार्ट करायचं इफनं. तर निगेशन पीचं निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे कसं येणार आहे बघा, पीचं निगेशन एक्स इज लेस दॅन वाय, तिथं ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. देन निगेशन क्यूचं निगेशन काय करायचं आपल्याला, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. ह्या पद्धतीने काय झाला, याचा इनव्हर्स पार्ट झाला. आता आपल्याला लास्ट राहिला तो कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके. 3 मार्काला विचारलं तर कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. 2 मार्काला विचारलं तर ह्याच्यातलं कोणतेही 2 तुम्हाला विचारलं, कॉन्व्हर्स काढा किंवा इनव्हर्स काढा, कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढा. तिन्हीपैकी तुम्हाला 2 विचारतील 2 मार्काला. असं सुद्धा क्वेश्चन एका इयरला विचारलेला आहे. त्यामुळं बघा ह्या पद्धतीने तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, कॉन्ट्रापॉझिटिव्ह पार्ट पी इम्प्लाइज क्यूचा काढायचा. म्हणजे पहिला काय, निगेशन क्यू प्लस निगेशन पी.
म्हणजे पहिलं काय येणार आहे, क्यूचं निगेशन पुढं घ्यायचं आहे, नंतर मग निगेशन ऑफ पी घ्यायचं आहे. आता आपण घेऊन बघूया काय येतं. इफनं स्टार्ट करायचं. इफनं स्टार्ट करायचं आहे. इफनं जर आपण स्टार्ट केलं तर बघा आता आपल्याला घ्यायचं आहे निगेशन क्यू. क्यूचं निगेशन काय येणार आहे, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. देननं जोडायचं आहे पुढचं एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. बघा ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तयार करायचं आहे. ओके, हे झालं तुम्हाला पहिल्या एक्झाम्पलचं ॲन्सर. ह्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करा. इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसून येते. सगळ्याचा मी कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह हा पार्ट काय केलेला आहे, काढलेला आहे. इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसून येईल. त्यावेळेला वहीमध्ये नोट्स लिहून घेत चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यास मदत होईल. त्यानंतर सेकंड नंबरचा एक्झाम्पल आहे ते बघणार आहे. काय दिलेलं बघा, अ फॅमिली बिकम लिटरेट इफ द वुमन इन इट्स अ लिटरेट. आता इफ इथं आलेला आहे, त्यामुळं तुम्हाला पहिलं सेंटेन्स हे घ्यायचं आहे आणि नंतर हे घ्यायचं आहे. म्हणजे पीचं स्टेटमेंट काय येणार आहे बघा, द वुमन इन इट इज लिटरेट, आणि दुसरं येणार आहे फॅमिली बिकम लिटरेट. ह्या पद्धतीने दुसरं तुम्हाला काय करायचं आहे, तयार करायचं आहे. आता बघा पहिलं कुठलं घ्यायचं आहे आणि दुसरं कुठलं घ्यायचं आहे बघा. आता आपण काय करूया, हे एक्झाम्पल सॉल्व करूया. ह्याचा आता कॉन्व्हर्स पार्ट काय, ह्याचा स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म कसा येणार आहे, पी इम्प्लाय क्यू येणार आहे. आता ह्याचा पहिला जो पार्ट आहे तो कॉन्व्हर्स पार्ट तयार करायचा. ह्याचा कॉन्व्हर्स पार्ट काय येणार आहे, क्यू इम्प्लायज पी येणार आहे. ओके, हा कॉन्व्हर्स पार्ट म्हणजे दुसरं सेंटेन्स पहिल्यांदा येणार आहे आणि नंतरचं पी येणार आहे. म्हणजे इफनं स्टार्ट करणार. इफ अ फॅमिली बिकम कसं येणार आहे, लिटरेट, देन द वुमन इन इट इज लिटरेट. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्हाला काय येणार आहे, तयार करता येणार आहे कॉन्व्हर्स पार्ट. तर इन्व्हर्स पार्ट म्हणजे काय, दोघांचं निगेशन घ्यायचं आहे. इन्व्हर्स पार्टमध्ये काय करायचं आहे, दोघांचं निगेशन ह्या पद्धतीने काय करायचं आहे, घ्यायचं आहे. या ठिकाणी दोघांचं निगेशन तयार करायचं. निगेशन पी अँड इम्प्लाइज निगेशन क्यू. हे तुम्हाला ह्याचं तुम्हाला काय येणार आहे, इन्व्हर्स पार्ट येणार आहे. आता बघा काय करायचं आहे, निगेशन पी म्हणजे पीचं निगेशन घ्यायचं आहे. पीचं काय बघा, द वुमन इन इट इज लिटरेचं असायचं. निगेशन कसं येणार आहे, द वुमन काय येणार आहे, इन द फॅमिली. कसं येणार आहे, इफ द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट. इजच्या पुढं फक्त काय करायचं आहे, तुम्हाला नॉट टाकायचं आहे. देननं जोडायचं. पुढचं सेंटेन्स काय येणार आहे, द फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. आता ग्रॅमॅटिकली म्हणून डज नॉट घेतलेला आहे. डज नॉट बिकम लिटरेट. ह्या पद्धतीने काय करायचं आहे, इन्व्हर्स जो पार्ट आहे हा तयार करायचा. आता इन्व्हर्स तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, कॉन्ट्रापॉझिटिव्ह पार्ट घ्यायचा. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, बरोबर ह्याच्या उलटं इकडं निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. या पद्धतीने इथं तयार करायचं आहे. आता तयार करत असताना बघा निगेशन क्यू दुसरं वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे क्यू हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ह्याचं काय करायचं, निगेशन घ्यायचं आहे. कसं निगेशन घेणार, इफ ए फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. बघा इफ ए फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. या पद्धतीनं इफनं स्टार्ट करायचं. अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट, इफनं स्टार्ट करा. देननं जोडायचं. पहिलं सेंटेन्स घ्यायचं कर का, निगेशन पे आहे त्यामुळं द वुमन इन द फॅमिली इज नॉट अ लिटरेट. ह्या पद्धतीनं काय करायचं आहे, नाही हा झाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ह्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, तयार करायचं. अगदी सोपं आहे, प्रॅक्टिस करा. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड बघणार आहे. तिसरं एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा तुम्हाला ह्या ठिकाणी. नेक्स्ट 3 नंबरचं एक्झाम्पल बघा, इफ ए सरफेस एरिया डिक्रीजेस देन द प्रेशर इन्क्रीजेस असं दिलेलं आहे. पहिलं बघा सेंटेन्स इफच्या अगोदरचं सरफेस एरिया डिक्रीजेस हे पहिलं पीचं स्टेटमेंट तयार करायचं. क्यूचं स्टेटमेंट काय करणार, प्रेशर इन्क्रीजेस. ह्या पद्धतीनं तुम्ही काय करा, तयार करा. ओके, लेट म्हणून. आता ह्याचं गिवन स्टेटमेंट ह्या पद्धतीनं सिम्बॉलिक फॉर्म तयार होईल. तर सिम्बॉलिक फॉर्म तयार झाल्यानंतर आपल्याला पहिला कॉन्व्हर्स पार्ट तयार करायचा. पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स पार्ट क्यू इम्प्लाइज पी बरोबर उलटा तयार होणार आहे. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, क्यूचं स्टेटमेंट घ्यायचं. म्हणजे काय येणार आहे, इफनं स्टार्ट होणार. इफ प्रेशर इन्क्रीजेस देन
नंतर काय येणार आहे, सरफेस एरिया डिक्रीजेस. या पद्धतीने तयार होईल. इफ प्रेशर इन्क्रीजेस देन द सरफेस एरिया डिक्रीजेस. या पद्धतीनं तुम्हाला याचा कॉन्व्हर्स पार्ट तयार होईल. आता त्याचं काय करायचं, इन्व्हर्स पार्ट. इन्व्हर्स पार्ट म्हणजे दोघांचे निगेशन घ्यायचे. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. या पद्धतीने तयार करायचं. आता पहिल्यांदा आपल्याला दोघांचे पीचं काय करायचं, निगेशन घ्यायचं आहे, क्यूचं सुद्धा निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे सरफेस कसं येणार आहे, इफ सरफेस एरिया डज नॉट काय येणार आहे, इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस देन जोडायचं आहे, आणि प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस, फक्त डज नॉट टाकायचं. प्रेशरनंतर डज नॉट टाकायचं, एरियानंतर डज नॉट टाकायचं, आणि तुम्हाला असं इन्व्हर्स पार्ट तयार होईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्याबरोबर उलटा कॉन्ट्रापॉझिटिव्ह पार्ट तयार होत असतो. बघा आता कसा येणार आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह पार्ट. निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. त्याचा वर्ड फॉर्म कसा येणार आहे बघा. आपल्याला फक्त काय करायचं, आता इथं हा पण जो आहे तो सुरुवातीला घ्यायचा. इफ प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस, इफ प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस देन जोडायचं, आणि हा इकडचाच वरचाच पार्ट काय करायचा, इथं लिहून टाकायचा. देन सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. ह्या पद्धतीने काय करायचं आहे, तयार करायचं आहे. आता लास्ट नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते लास्ट एक्झाम्पल काय बघूया आपण त्यातलं. हे सुद्धा तसं सॉल्व करायचं आहे. इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन द करंट डिक्रीजेस असं म्हटलेलं आहे. बघा व्होल्टेज इन्क्रीजेस पहिलं स्टेटमेंट झालं, दुसरं करंट डिक्रीजेस. आता ह्याचा स्टेटमेंट पॅटर्न ह्या पद्धतीने पी इम्प्लाइज क्यू. ह्याचा कॉन्व्हर्स पार्ट काय येणार आहे, क्यू इम्प्लाइज पी येणार आहे. म्हणजे क्यू पहिलं, दुसरं करंट. इफ करंट डिक्रीजेस देन व्होल्टेज इन्क्रीजेस. ह्या पद्धतीने तयार होईल याचा कॉन्व्हर्स पार्ट. आता इन्व्हर्स पार्ट काय तयार होणार आहे बघा, ह्या पद्धतीनं दोघांचं निगेशन घ्यायचं आहे. मग सारखंच इफ व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस देन द करंट डज नॉट डिक्रीजेस. कॉन्ट्रापॉझिटिव्ह पार्ट देखील कसा होणार आहे याचा तयार, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. इफ द करंट डज नॉट टाकायचं, दुसरं वाक्य पहिल्यांदा लिहायचं, डज नॉट डिक्रीजेस देन द व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस. ह्या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. प्रॅक्टिस करा, येईल. इथं तुमचा जवळजवळ 1.3 एक्झरसाइज कंप्लीट होतं.